Hello everyone, welcome back. So this is fourth lecture from endocrine system. So last lecture पासून आपण बघतोय इन्सुलिनचे मेकॅनिझम, इन्सुलिन रिलीज, हाऊ इट इज रिस्पॉन्सिबल फॉर हायपोग्लायसेमिया ते आपण बघितलं. इन्सुलिनला रेग्युलेट कोण करतं ते पण आपल्याला बघायचे. ठीक आहे. सो आता बघा की जो आपला मेन पार्ट आहे तो म्हणजे आपल्या इन्सुलिनचं रेग्युलेशन. इन्सुलिनचं रेग्युलेशन हे ब्लडमधून कोण करतं, बॉडीमध्ये आपल्या जी काही सिस्टीम आहे, जी आपली सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे, ठीक आहे, सी एन एस म्हणजे जी नर्वस सिस्टीम आहे CNS अँड PNS. तर यामध्ये कुणी आहे का PNSवर आपण बघितलं होतं ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये की सिम्पॅथेटिक सिस्टीम रिस्पॉन्सिबल फॉर हायपरग्लायसेमिया, पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीमचा याचा रोल बघितला होता. ठीक आहे. सिम्पॅथेटिक सिस्टीम हे हायपरग्लायसेमिया, पॅरासिम्पॅथेटिक हायपोग्लायसेमिया कोण करतं, कोणत्या मेकॅनिझमनी करतं ते आपण बघणार आहोत. अँड हे सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील आज या लेक्चरमध्ये. कारण या लेक्चरमध्ये सगळ्यात मेन कन्सेप्ट आहे ते म्हणजे इन्सुलिनची मेकॅनिझम. इन्सुलिन कसं रिलीज होतं, ज्या वेळेला इन्सुलिन रिलीज झाल्यानंतर इन्सुलिन त्या टायरोसिन कायनेज रिसेप्टरला कसं ॲक्ट करतं ते पण बघायचं आहे. सध्या आपण 2 स्टेपमध्ये आपण ह्या मेकॅनिझमला डिवाइड करतोय. एक आहे म्हणजे आपण बघतोय की डायबिटीज मेलाइटस ट्रीटमेंट जी आहे, ठीक आहे, ही ट्रीटमेंट 2 याच्यामध्ये आपण क्लासिफाय करतोय. एक म्हणजे फर्स्ट टू इन्क्रीज इन्सुलिन रिलीज. ओके, फर्स्ट ट्रीटमेंट काय त्याची, इन्क्रीज इन्सुलिन रिलीज, ज्यामध्ये आपण इन्सुलिनचा रिलीज वाढवू. आणि त्यानंतर आपल्याला बघायचे दुसरी मेकॅनिझम की हाऊ इन्सुलिन रिस्पॉन्सिबल फॉर, हे सिम्बॉल इन्सुलिनचं लक्षात ठेवा, हाऊ इन्सुलिन रिस्पॉन्सिबल फॉर ग्लुकोज अपटेक. तर ह्या 2 मेकॅनिझम आपण बघणार आहोत. हाऊ ग्लुकोज इज रिस्पॉन्सिबल फॉर इन्सुलिन रिस्पॉन्सिबल फॉर ग्लुकोज अपटेक. ह्या दोन्ही कन्सेप्ट तुमच्या इथं क्लिअर होतील. अँड ह्या दोन्ही कन्सेप्ट मागं भरपूर इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत, त्या पूर्ण तुमच्या ANS सिस्टीमवर काही डिपेंड आहेत, काही ह्याच तुमच्या एंडोक्राईन सिस्टीमवर डिपेंड आहेत. फर्स्टली बघा की हे तुमचं एक पॅनक्रियाटिक बीटा सेल आहे. ह्या पॅनक्रियाटिक बीटा सेलमध्ये समजा हे तुमचं काय आहे, आयसलेट ऑफ लँगरहॅन्स जे की प्रेझेंट आहे पॅनक्रियामध्ये. यामध्ये एक सेल आहे, हा एक दुसरा आणि हा एक तिसरा. तर असे 3 सेल आहेत आणि यांना आपण तिघाला नाव देऊ. हे अल्फा आहे, हा डेल्टा आहे, हा डेल्टा लक्षात ठेवा, आणि हा आहे तुमचा बीटा. तर एवढे सेल आहेत जे आपण बघितले होते. बट यांना कोण कोण रेग्युलेट करतं, कोण याच्यावर रेग्युलेट करतं, हायली इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हायली इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. IMP करून ठेवा, कारण तुम्हाला ह्या कन्सेप्ट बुक्समध्ये खूप क्रिटिकल मिळतील. तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी लिंकेज नसेल आणि तुम्हाला त्याचं टेन्शन येऊ शकतं. ठीक आहे. बघा की आता हा जो आहे हा एक पर्सन ज्याचा आपण सकाळपासून हे पूर्ण कन्सेप्ट आपण बघत आहोत. ठीक आहे. तर याचा हा आपण GIT ट्रॅक काढलेला आहे. ठीक आहे. हा तुमचा GIT ट्रॅक आहे. सो 1 बाय 1 बघायचे. त्यानंतर ही तुमची ब्रेन सिस्टीम आहे, ही ब्रेन सिस्टीम आहे, हे तुमचं स्पायनल कॉर्ड आहे, आणि या ठिकाणी एक आहे तुमची सिम्पॅथॅटिकची नर्व अँड सेकंड आहे तुमची पॅरासिम्पॅथॅटिकची नर्व. ठीक आहे. सिम्पॅथॅटिक अँड पॅरासिम्पॅथॅटिक. ठीक आहे. तर ह्या 2 तुमचे न्यूरॉन आहेत जे याच्यावर रेग्युलेट करतात आणि या वेळी ते काम करतात, ते पण तुम्हाला सांगेल मी. ठीक आहे. त्यानंतर बघा ह्या GIT मधून काही हार्मोन्स, लोकल हार्मोन्स आपण बघितले होते. काही लोकल हार्मोन्स इथे रिलीज होतात. त्या हार्मोनला आपण GIP म्हणू शकतो, इनिबिटरी हार्मोन किंवा ग्लायकोजन लाईक पेप्टाइड 1 हार्मोन. ठीक आहे. हे पण लक्षात ठेवा. आणि 1 बाय 1 बघणार आहोत की कोणत्या कोणत्या वेनी हे ॲक्ट करतात. ठीक आहे. GIP आहे, GLP आहे. त्यानंतर बघा काही हार्मोन जे बॉडीमध्ये एंडोजिनस सबस्टन्स जे प्रेझेंट असतात, त्याच्यामध्ये एक मेन इम्पॉर्टंट आहे जे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, तो म्हणजे इन्क्रेटिन. आणि तुम्हाला या गोष्टीमध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतो. इन्क्रेटिन डेरिव्हेटिव्ह, इन्क्रेटिन CRE. ठीक आहे. त्यानंतर सेकंड आहे अमायलिन, हा पण एक लक्षात असू द्या. आणि हे कन्सेप्ट तुमच्या मी बघा कशा क्लिअर करतो, एकदम क्रिस्टल क्लिअर होईल. आनंद, तुम्हाला हॅपीनेस वाटेल की एवढं जास्त डीप लेवल तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करताय. आणि याच्यामधला कोणताही क्वेश्चन येऊ द्या, तुम्ही ऑलवेज तयार असाल. आणि दो. ठीक आहे. आणि दो. अँड त्यानंतर अजून एक आहे, त्याला म्हणतो आपण गॅलानिन. सो त्यानंतर हे तर बघतोयच आपण, अल्फा रेग्युलेशन, बीटा डेल्टा रेग्युलेशन, त्यानंतर डेल्टाचं रेग्युलेशन याच्यासोबत हे पण आपल्याला बघायचं आहे की हाऊ दे आर रिस्पॉन्सिबल फॉर इन्सुलिन रिलीज. त्यानंतर जे आपण डायजेशनमधून जे आपल्याला काय मिळते,
तुमचा जो ब्लड वेसल आहे, ठीक आहे, डायजेशनमध्ये हे ब्लड वेसल्स दाखवतो तुम्हाला मी, तर ही ब्लड वेसल्स असेल, याच्यामध्ये तुमचं आहेत अमायनो ॲसिड आहेत, ठीक आहे. त्यानंतर तुमचं ग्लुकोज पण याला रेग्युलेट करतं, ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे. सेकंड ग्लुकोज अँड थर्ड वन, ठीक आहे, ग्लुकोज आणि थर्ड वन तुमचे फॅटी ॲसिड्स. तर एवढे सगळे कॉम्पोनंट आहेत जे तुमच्या इन्सुलिन रिलीजला अफेक्ट करतात. त्यानंतर अजून एक तुम्ही बघू शकता, तो म्हणजे तुमचे सल्फोनिल युरियाज. मी इथं काढून दाखवतो सल्फोनिल युरियाज, ठीक आहे. तर एवढ्या टाईपचे ड्रग्स आहेत जे इन्सुलिन रिलीजवर काम करतात. काही हे याच्यामधले काही एंडोजिनस सबस्टन्स आहेत, ठीक आहे. एक्झेनाटाइड म्हणू शकतो आपण त्याला, एक्झेनाटाइड, जे की याचं एक्झाम्पल लिहून घ्या म्हणजे तुम्हाला तिथं क्लासिफिकेशनमध्ये लक्षात येईल. एक्झेनाटाइड अँड इन्क्रेटिन असेल किंवा ग्लिप्टिन डेरिव्हेटिव्ह असतील. ग्लिप्टिन हे तुम्हाला ओरल हायपोग्लायसेमिक एजंटमध्ये सांगेल की DPP-4 इनिबिटर काय असतात, ते पण इथं तुम्हाला उल्लेख करेल म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, ठीक आहे. DPP-4, ठीक आहे, डायपेप्टाइल पेप्टिडेज 4 एन्झाईम आहे, याचे इनिबिटर, ठीक आहे. एवढ्या सगळे फॅक्टर याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. कंपायलेशन आहे खूप जास्त एकत्र आणि ही तर आपली मजा आहे, हीच आपल्या क्लासची खासियत आहे की जेवढं कंपायलेशन करता येईल तेवढं स्टुडंटसाठी बेटर असतं, तेवढं स्टुडंटला लवकर ॲब्झॉर्ब होतं. आणि हा एंडोक्राईन सिस्टीम आय थिंक तुम्ही याच्या प्रेमात पडाल, एवढं हा इंटरेस्टेड आहे आणि खूप जास्तच इंटरेस्टेड आहे. बघा की आता कोणते कोणते फॅक्टर आहेत, आपण याला फर्स्ट एक काम करू, आपण याला नंबरिंग देऊ. हा एक फॅक्टर आहे जो हे लोकल हार्मोन्स जे आहेत जे रिस्पॉन्सिबल आहेत इन्सुलिन रिलीजला. आपण बघायचे की स्टिम्युलेटरी इफेक्ट आहे, इनिबिटरी इफेक्ट आहे, हे आपल्याला बघायचे. बट नाऊ एक मिनिट, आपल्याकडे जे टूल्स आहेत त्या टूल्सचा आपण प्रॉपर यूज करू, ठीक आहे. अँड दिस इज द हाऊ आपण याला अजून इफेक्टिव्ह करू शकतो. ओके, सो डिजिटल इंडिया. तर हे आहे आपलं आपण बघितलेलं एक नंबर आपण बघतोय, तो म्हणजे हा GLPचा ॲनालॉग जो याच्यावर काम करेल. सेकंड थिंग, हे दुसरा जो तुमचे अमायनो ॲसिड असतील, ग्लुकोज असेल आणि तुमचे फॅटी ॲसिड असतील, तुम्ही पूर्ण पेज घ्या, त्या पेजमध्ये ही डायग्राम काढा, कंजूसी करायची नाही, ठीक आहे. फुल पेजमध्ये ही डायग्राम पाहिजे मला. हे तुमचे ब्लड वेसल्स आहेत, ब्लड वेसल्समध्ये अमायनो ॲसिड आहेत, अमायनो ॲसिड, ग्लुकोज आणि फॅटी ॲसिड एवढे आहेत जे रेग्युलेट करतात इन्सुलिन रिलीजला, ठीक आहे. थर्ड फॅक्टर आहे या ठिकाणी हा अमायलिन. हा अमायलिन काय आहे, हा अमायलिन तुमचा आयसोलेट पॉलीपेप्टाइड आहे, लक्षात असू द्या, आयसोलेट पॉलीपेप्टाइड आहे, त्यालाच आपण आयसोलेट अमायलाइड पॉलीपेप्टाइड. यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही, एकदम प्रॉपरली सांगेल कसं असतं ते, ठीक आहे. तर बघा की काय होतं की हे एक फॅक्टर आहे तिसरा की याच्यावर एक काम करतोय. हा चौथा फॅक्टर आहे सल्फोनिल युरियाज, ठीक आहे. सल्फोनिल युरियाजचे ड्रग्स आहेत आपल्याकडे, टोलब्युटामाइड आहे, क्लोरोप्लोप्राझाइड आहे, ग्लिकॅझाइड आहे, ग्लिमिपेराइड्स आहेत, सगळे ड्रग इथं काम करतील. हा तुमचा फॅक्टर आहे चौथा, ठीक आहे. त्यानंतर हा थोडा आपण याला इरेज करू आणि याला प्रॉपर वेनी लिहू इथं, ठीक आहे. इनक्रेटिन, त्याचा एक्झाम्पल एक्झेनाटाइड. त्यानंतर नेक्स्ट हे झाला तुमचा फिफ्थ फॅक्टर जो की रिस्पॉन्सिबल असेल इन्सुलिन रिलीजसाठी. सिक्स्थ फॅक्टर आहे तुमचा DPP-4 एन्झाईम आहे आणि त्याचे इनिबिटर. ग्लिप्टिन डेरिव्हेटिव्ह तुम्ही म्हणाल तरी याला चालेल, ठीक आहे, ग्लिप्टिन डेरिव्हेटिव्ह. तर हे आहे तुमचा सिक्स्थ फॅक्टर जो की याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. त्यानंतर तुमचा अजून एक फॅक्टर आहे, तो म्हणजे या ठिकाणी आपण सिम्पॅथॅटिक सिस्टीम हा एक आहे अँड पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम हा एक आहे. तर हे सिक्स्थ, हे सेवन्थ आणि हे तुमचं 8. तर एवढे फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहेत ह्या बीटा सेलपासून 8, आणि हे 2ला मी जर कन्सिडर केलं तर 9th. तर हे 9 फॅक्टर आहेत जे तुमच्या इन्सुलिनच्या इनिबिशनसाठी किंवा इन्सुलिन रिलीजच्या स्टिम्युलेशनसाठी काम करतात, ठीक आहे. तर आहे ना इंटरेस्टेड, खूप जास्त इंटरेस्टेड आहे आणि एवढं सगळं एकत्र मिळते, अजून काय पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर अजून एक होता इथं जो लास्टचा सांगितलाय तुम्हाला मी, हा जेलॅनिन म्हणू शकता तुम्ही, ठीक आहे, जेलॅनिन, जो की तुमचा 10th फॅक्टर असेल जो इन्सुलिनवर काम करेल. आता हे झालं तुमचं ओव्हरलुक, ही झाली. अजून तुमची मेकॅनिझम नाही, लक्षात घ्या, ही तुमची मेकॅनिझम नाही. दिस इज ओनली द रिलीज, हाऊ इट इज रिस्पॉन्सिबल फॉर इन्सुलिन रिलीज, हाऊ मेनी फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर इन्सुलिन रिलीज, कोणते फॅक्टर आहेत, कोण त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे हे बघतोय आपण, ठीक आहे. तर आपल्याला आता 1 by 1 बघायचंय की आता ज्या वेळेला तुमचे हे जे आहे की ग्लुकॅगॉन इनिबिटरी पेप्टाइड असेल
किंवा ग्लुकॅगॉन लाईक पेप्टाइड असेल, पेप्टाइड 1 असेल, हे पेप्टाइड काय करतात, हे पेप्टाइड तुमच्या या बीटा सेलच्या, ह्या बीटा सेलवर GPCR नावाचे रिसेप्टर प्रेझेंट आहेत, लक्षात असू द्या, आणि त्या GPCR रिसेप्टरवर हे काम करतील. आणि या पेप्टाइडचा कसा इफेक्ट आहे, या पेप्टाइडचा आपण रेड पेन घेऊ, या पेप्टाइडचा पॉझिटिव्ह इफेक्ट आहे जे इन्सुलिनला रिलीज करतात. ठीक आहे, GLP GIP रिस्पॉन्सिबल फॉर इन्सुलिन रिलीज, लक्षात असू द्या. हे दोन्हीही कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत, याला आपण GIT हार्मोन म्हणू शकतो. लोकल हार्मोन आहेत, आपण बघितलं लोकल हार्मोन अँड सर्क्युलेटरी हार्मोन हे आपण बघितले. सिक्रेटिन असेल, GIP असेल. सिक्रेटिन इज अ फर्स्ट हार्मोन जे फर्स्टली रिकग्नाइज झाला की तो अदर दॅन न्यूरोट्रान्समिटर आहे आणि त्याचं नेचर वेगळं आहे. ठीक आहे, सो हे झाला एक फॅक्टर. सेकंड फॅक्टर आहे अमायनो ॲसिड, ग्लुकोज अँड फॅटी ॲसिड. मी तुम्हाला सांगितलं की ग्लुकोज हा ज्या वेळेला तुमच्या बीटा सेलमध्ये जाणार, याची डीप मेकॅनिझम तुम्हाला सांगेल मी. ग्लुकोजचं अपटेक झाल्यानंतर, ग्लुकोज हा त्याचा ग्लायकोलिसिस झाल्यानंतर ATP जनरेट करेल. ATP तुमचे पोटॅशियम चॅनल्स ब्लॉक करेल. पोटॅशियम चॅनल ब्लॉक झाल्यावर इंट्रासेल्युलर कॅल्शियमचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल बिकॉज ऑफ ओपनिंग ऑफ व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल्स. हाऊ मी सांगेल. ठीक आहे, अँड इन्क्रीज करेल इन्सुलिन रिलीज. तर हे फॅक्टर, ही मेकॅनिझम असेल ग्लुकोजची. तर सेकंड आहे अमायनो ॲसिड. अमायनो ॲसिड हे प्रिकर्सर आहे, लक्षात असू द्या. अमायनो ॲसिड हे लक्षात असू द्या, हे तुम्हाला क्लिअर होऊ द्या. अमायनो ॲसिड प्रिकर्सर ऑफ ॲसिटिल कोए. याच्यापासून काय बनतंय, ॲसिटिल कोए. ॲसिटिल कोए बनत असेल तर लक्षात घ्या, अमायनो ॲसिड म्हणजे हे याच्यामध्ये पायरिक ॲसिड आहे, त्याच्यापासूनच होणार आहे. बट हे अमायनो ॲसिड पासून जर TCA सायकल रन होत असेल, ठीक आहे, अमायनो ॲसिड पासून जर TCA सायकल रन होत असेल तर डेफिनेटली ग्लुकोजची इथं गरजच लागणार नाही टू प्रोव्हाइड पायरिक ॲसिड ऑर ॲसिटिल कोए ॲज अ रॉ मटेरियल फॉर TCA सायकल. कळते ना. त्यामुळे या ठिकाणी अमायनो ॲसिड आल्सो रिस्पॉन्सिबल फॉर कशासाठी आहे, तो तुमच्या इन्सुलिन रिलीजसाठी आहे आणि हे या वेनी ॲक्ट करतो. ते तुम्हाला मी अजून प्रॉपर वेनी सांगेल. त्यानंतर फॅटी ॲसिड आल्सो रिस्पॉन्सिबल फॉर इन्सुलिन रिलीज. तर एवढे फॅक्टर, याच्यामधले 10 फॅक्टरपैकी आपण 2 फॅक्टर बघितले, GIP आणि GLP, ग्लुकॅगॉन लाईक पेप्टाइड आणि गॅस्ट्रिक इनिबिटरी पेप्टाइड असं नाव आहे मे बी. आणि हे दोन्ही रिस्पॉन्सिबल आहेत. हे गॅस्ट्रिक हार्मोन आहेत जे रिस्पॉन्सिबल आहेत तुमच्या इन्सुलिन रिलीजसाठी, जे की काम करतात या ठिकाणी प्रेझेंट असलेल्या GPCR रिसेप्टर सोबत. हे मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या वेळेला मी एक्झॅक्ट ओरल हायपोग्लायसेमिक एजंटची मेकॅनिझम बघेल त्यावेळेला तुम्हाला समजेल व्हॉट इज मीन बाय GPCR, हाऊ दे आर रिस्पॉन्सिबल फॉर इन्सुलिन रिलीज, व्हॉट इज द रोल ऑफ DPP-4 इनिबिटर, व्हॉट इज द रोल ऑफ DPP-4 डायपेप्टाइल पेप्टिडेज एन्झाईम, हाऊ दे आर रिस्पॉन्सिबल फॉर ब्रेकडाऊन ऑफ GLP आणि GIP. ठीक आहे, तर ते आपण क्लिअर करू. तर या आतापर्यंत हे तुमची पार्ट कव्हर झालेलं आहे. ठीक आहे, तर जेवढा पार्ट कव्हर झालेला आहे तेवढा आपण इरेज करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून 1 बाय 1 तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट आहे तुमची ही सिम्पॅथॅटिक सिस्टीम. सिम्पॅथॅटिक सिस्टीम अल्फा 2 रिसेप्टर मेडिएटेड ॲक्शन. अल्फा 2 रिसेप्टर इनिबिटरी रिसेप्टर आहेत जे की रिस्पॉन्सिबल आहेत, जे तुमच्या बीटा सेलवर इनिबिटरी ॲक्शन दाखवतील. अँड सिम्पॅथॅटिक सिस्टीम मी तिथं पण लिहून दिलेलं आहे. सिम्पॅथॅटिक सिस्टीम बाय अल्फा 2 रिसेप्टर रिस्पॉन्सिबल फॉर इन्सुलिनचा रिलीज जर हे थांबवत असतील तर काय इंड्यूस करतील, हे हायपरग्लायसेमिया. हायपरग्लायसेमिया हे झाली तुमची अल्फा 2 मेडिएटेड ॲक्शन. वेन वी आर टॉकिंग अबाउट बीटा 2 मेकॅनिझम, बीटा 2 रिस्पॉन्सिबल फॉर, ठीक आहे, बीटा 2 स्केलेटल मसल्समध्ये ग्लायकोजिनोलायसिस. ग्लायकोजिनोलायसिस मीन्स ब्रेकडाऊन ऑफ ग्लायकोजन अँड रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग ग्लुकोज कॉन्सन्ट्रेशन. बट इथं तुम्ही याला एक मार्क करून ठेवा की हे मी तिथं बी सांगितलेलं आहे ANA सिस्टीममध्ये. इम्पॉर्टंट पॉईंट आहे, GPADला विचारण्यासारखा आहे. एवढ्या लेवलचं GPADला विचारलं जातं. यू शुड नो द डेप्थ ऑफ नॉलेज अँड डेप्थ ऑफ कन्सेप्ट. ठीक आहे, तर हा पॉईंट लक्षात असू द्या की हे ग्लायकोजिनोलायसिस करतं, इन्क्रीज करतं ग्लुकोजचं कॉन्सन्ट्रेशन, बट नॉट इन ब्लड, इट इज इन स्केलेटल मसल्स, स्ट्रायटेड मसल्स. ठीक आहे, तर हे लक्षात असू द्या. आणि हे याचे अगोनिस्ट कोण आहेत तुमचे, ॲड्रिनलिन आहे. ठीक आहे, ॲड्रिनलिन आल्सो रिस्पॉन्सिबल फॉर हायपरग्लायसेमिया. लक्षात आहे आणि येणारच. ठीक आहे, हे झाला एक पॉईंट. सिम्पॅथॅटिक सिस्टीम इफ इट इज अल्फा 2 mediated action, it is showing hyperglycemia by inhibition of insulin release. ठीक आहे, आणि जर ते बीटा 2 mediated action सांगत असाल तर ते दाखवतो तुमच्या स्केलेटल मसल्सवर, जे की ग्लायकोजिनोलायसिससाठी रिस्पॉन्सिबल आहे.
ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट जो पुढचा पार्ट आहे तो म्हणजे तुमचा पॅरासिम्पॅथॅटिकचा रिसेप्टर. पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम हाऊ इट इज रिस्पॉन्सिबल फॉर हायपरग्लायसेमिया और हाऊ इट इज रिस्पॉन्सिबल फॉर हायपोग्लायसेमिया आपण बघू. पॅरासिम्पॅथॅटिक मध्ये आपण बघतो वेगस नर्व. ठीक आहे, वेगस नर्व ही तुमची 10th क्रॅनियल नर्व आहे. आता या नर्वचं काय काम आहे की हा काय करतो, ॲसिटिल कोलिनला रिलीज करतो. ठीक आहे, ॲसिटिल कोलिन काय करतोय, ॲसिटिल कोलिन तुमचं जो सेल आहे हा बीटा सेल आहे, या बीटा सेलचं काम आहे, ही चूक तुमच्या KD त्रिपाठीमध्ये आहे, करेक्ट करून घ्या. न्यू एडिशनमध्ये दिलेले आहे. ओल्ड एडिशनमध्ये काय दाखवलंय की पोटॅशियमचा इन्फ्लक्स असा दाखवलेला आहे. ठीक आहे, पोटॅशियम इन्फ्लक्स हा असा दाखवलेला आहे. ड्युरिंग वन डाऊट सॉल्विंग सेशन हे क्लिअर झालेलं आहे की 7th एडिशनमध्ये असं दिलेलं आहे, बट एक्झॅक्टली हे रॉंग आहे. ॲक्च्युअल जो कर्व आहे ॲसिटिल कोलिन पोटॅशियमचा जो ॲरो आहे तो असा नसून तो तुमचा कसा आहे, असा आहे. ठीक आहे, तर हे अशा प्रकारे काम करतं. ठीक आहे, जर ही तुमची 10th क्रॅनियल नर्व जर ॲक्टिवेट झाली बाय पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम, आय एम नॉट टॉकिंग अबाउट सिम्पॅथॅटिक, आय एम टॉकिंग अबाउट पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम. पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम वेन एव्हर ॲक्टिवेटेड बाय सेंट्रल नर्वस सिस्टीम, तुमचं ॲक्टिवेशन होते 10th क्रॅनियल नर्व, जे की रिलीज करते तुमच्या ॲसिटिल कोलिनला. ॲसिटिल कोलिन ब्लॉक करणार हे तुमचे पोटॅशियम ATP डिपेंडेंट पोटॅशियम रिसेप्टर चॅनल्स अँड इन्क्रीज करणार इंट्रासेल्युलर पॉझिटिव्ह चार्ज. जर हा पॉझिटिव्ह चार्ज एक लेवलला अचीव केला, कुठल्या लेवलला, थ्रेशोल्ड पोटेन्शियलला जर यांनी अचीव केलं तर या ठिकाणी ओपनिंग होते व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल्सची, कॅल्शियमचं इन्फ्लक्स होतं, एक्झोसायटोसिस होते आणि तुमचं इन्सुलिन हे बाहेर पडतं, इन्सुलिनचं रिलीज होतं. तर हे झाली मेकॅनिझम पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीमची. पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम रिस्पॉन्सिबल फॉर कोणता, इन्सुलिन रिलीजला तुम्ही म्हणू शकता. पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम रिस्पॉन्सिबल फॉर इन्सुलिन रिलीज, त्याला तुम्ही पॉझिटिव्ह ॲक्शन दाखवू शकता की जे की आपल्या बॉडीसाठी रिस्पॉन्सिबल आहे. कंपेन्सेशन आहे, सिम्पॅथॅटिक अपोजिट, पॅरासिम्पॅथिक त्याच्या अपोजिट. ठीक आहे, अँड कसं करतं हे कन्सेप्च्युअल क्लिअर झालेलं आहे की वेगस नर्व ॲक्टिवेट होते ॲसिटिल कोलिन आणि या ठिकाणी हे पॉझिटिव्ह चार्ज जो आहे जो बाहेर जातोय कंटिन्यू पोटॅशियमचा, तो थांबला की पॉझिटिव्हचं इंट्रासेल्युलर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे बीटा सेलमध्ये इन्क्रीज होईल. जर तिथं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत असेल तर व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल ओपन होतील, कॅल्शियमचं इन्फ्लक्स होईल. कॅल्शियम रिस्पॉन्सिबल फॉर डिग्रॅन्युलेशन अँड डिपोलरायझेशन, रिलीज वाढवतो इन्सुलिनचा. ही मेकॅनिझम आहे पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीमची थ्रू मस्कॅर्निक रिसेप्टर. आय थिंक हे M2 रिसेप्टर असतील. ठीक आहे, इनिबिटरी आहेत म्हणल्यानंतर M2 रिसेप्टर थ्रू ॲक्शन असेल. ओके, तर आतापर्यंत हे पाथवे जे आपण बघतोय आय थिंक हे सगळे खूप डीप आहेत आणि ऑलरेडी मोस्ट ऑफ कन्सेप्ट याच्यातले आपण कव्हर केलेले आहेत. सिम्पॅथॅटिक संपलं, पॅरासिम्पॅथॅटिक आपलं इथं कव्हर झालेलं आहे. ठीक आहे, आता बघा, आता नेक्स्ट जो आहे हा तुमचा इन्क्रेटिन बद्दल बोलू आपण. इन्क्रेटिन हा कोण आहे, इन्क्रेटिन हा तुमचा एक हे सिंथेटिक ॲनालॉग आहे. ठीक आहे, GLP लाईक पेप्टाइड आहे, GLP मायमेटिक पेप्टाइड. GLP म्हणजे काय, ग्लुकॅगोन लाईक पेप्टाइड 1. हे कुणाचे ॲगोनिस्ट आहेत, हे GPCRचे ॲगोनिस्ट आहेत. GPCR कुठं प्रेझेंट आहे, तुमच्या पॅनक्रियाटिक बीटा सेलवर. GPCRला ॲक्ट केलं तर इन्क्रीज होणार सायक्लिक EMP रिस्पॉन्सिबल फॉर कॅल्शियम इन्फ्लक्स अँड कॅल्शियम रिस्पॉन्सिबल फॉर एक्झोसायटोसिस अँड एक्झोसायटोसिस रिस्पॉन्सिबल फॉर इन्सुलिन रिलीज. त्यामुळे हे जर ॲगोनिस्ट दाखवत असतील तर हे इन्क्रेटिन हे GLP मायमेटिक ड्रग आहेत. ठीक आहे, हे एक्झेटिन हा एक्झेटिनाइड, नॉट इन्क्रेटिन आणि एक्झेटिनाइड हे कोण आहेत, यांचे मायमेटिक्स ड्रग आहेत. मायमेटिक म्हणजे काय, यांची पण ॲक्शन ही सेम कशी असेल, तुमच्या GLP GIP सारखे असेल. ठीक आहे, तर हा एक फॅक्टर आहे, याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे, तर याला पण आपण आता इथलं इरेज करू, हा याचं पण काम झालेलं आहे. ठीक आहे, आता अजून एक मेकॅनिझम सांगतो तुम्हाला की हा जो GLP GIP आहे, हा GLP-1 GIP असेल किंवा एक्झेनाटाइड याच्यानं ब्रेकडाऊन होत नाही. ठीक आहे, तर हा कुठे ऍक्ट करतोय, तुमच्या GPCRला, आणि GPCR रिस्पॉन्सिबल फॉर इन्सुलिन रिलीज बाय एक्झोसायटोसिस, हे पण आपण बघितलंय. बट काय होतं की हे पेप्टाइड आहेत, बिंग पेप्टाइड इन नेचर. हा जो DPP-4 जो तुमचा एक एन्झाईम आहे, DPP-4, हा एन्झाईम काय करतो,
या GLP आणि GIPचं सडन इनॲक्टिव्हेशन करतो. हा इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये त्यांना घेऊन जातो बाय ब्रेकडाऊन. डायपेप्टिल पेप्टिडेज आहे म्हणजे पेप्टाइड लिंकेज तो ब्रेक करतो. आणि यामुळे हे इनॲक्टिव्ह मॉलिक्यूल नॉट रिस्पॉन्सिबल फॉर ॲक्टिव्हेशन ऑफ GPCR अँड नॉट रिस्पॉन्सिबल फॉर इन्सुलिन रिलीज. म्हणून आपण काय करतो, आपल्याला जर इन्सुलिन रिलीज पाहिजे असेल तर याला आपण इनिबिट करू शकतो. ग्लिप्टिन डेरिव्हेटिव्ह आहेत जे तुम्हाला ओरल हायपोग्लायसेमिक एजंटमध्ये येणारच आहेत. ठीक आहे, हे पण रिस्पॉन्सिबल आहेत जे तुमच्या इन्सुलिन रिलीजसाठी फेवरेबल आहेत. दिस इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर इन्सुलिन रिलीज, दिस इज रिस्पॉन्सिबल फॉर हायपरग्लायसेमिया. ठीक आहे, तर हे अशा प्रकारच्या कन्सेप्ट आहेत. ठीक आहे, आता या ठिकाणी हे पण तुमचं क्लिअर झालं आणि याच्या डिटेल मेकॅनिझम तुम्हाला अजून पुढे येणारच आहेत. त्या डिटेल मेकॅनिझम मी तुमच्या अपकमिंग ज्या वेळेला मी डेप्थ ऑफ कन्सेप्ट टच करेन त्यावेळेला तुम्हाला हे सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. ठीक आहे, आता बघा तुमचा सल्फोनिल युरियाज हे पण एक ओरल हायपोग्लायसेमिक एजंटच आहेत. सल्फोनिल युरियाज जे काही ॲनालॉग आहेत फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशन हे ॲक्च्युली काय करताय, तुमचे ATP डिपेंडंट पोटॅशियम चॅनल ब्लॉकर आहे. जो की चॅनल ब्लॉक करेल तर इंट्रासेल्युलर पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होईल. इंट्रासेल्युलर पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होत असेल तर व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल ओपन्स होतील आणि दे आर रिस्पॉन्सिबल फॉर इन्सुलिन रिलीज ऑर एक्झोसायटोसिस. ठीक आहे, तर हे सल्फोनिल युरियाज पण इथं काम करतील. त्यानंतर बघा आता हे तुम्ही ॲक्च्युली एक मिनिट बघा की आता हे एक मॉलिक्यूल आहे अमायलिन. हा अमायलिन कोण सिक्रेट केला आणि हा कुठून सिक्रेट होतो लक्षात असू द्या. अमायलिन म्हणजे काय, आयसलेट अमायलाइड पॉलीपेप्टाइड आहे हा, याला दुसरं नाव आहे अमायलिन. जर तुम्हाला कधी विचारला असेल तर तुम्हाला समजेल. हा सिक्रेट होतो हा इन्सुलिन सोबत. हे जर बीटा सेल आहे याच्यामधून इन्सुलिन सिक्रेट होतोय तर याच्यासोबत हा अमायलिन पण सिक्रेट होतो. बट अमायलिन हा इनिबिटरी ॲक्शन दाखवतो. हा इथूनच सिक्रेट होतो पण हा याच्यावरच इनिबिशन दाखवतो. अमायलिन हा काय करतो, जसा रिलीज झाला तसा हा फीडबॅक इनिबिशन किंवा प्रोडक्ट इनिबिशन तुम्ही त्याला म्हणू शकता. प्रोडक्ट इनिबिशननी हा इथं इनिबिट करेल आणि इन्सुलिनचं रिलीज हे थांबवेल. तर अमायलिन ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर इन्सुलिन डिक्रीजिंग इन्सुलिन रिलीज. ठीक आहे, डिक्रीजिंग इन्सुलिन रिलीज. आता इथपर्यंत क्लिअर झालं. त्यानंतर बघा हे तर तुमचं झालं. अमायलिनचं रिलीज कुठून होते, अमायलिनचं रिलीज तुमच्या इन्सुलिनच्या बीटा सेलपासून होते. बीटा सेलमधून इन्सुलिन आणि अमायलिन हे दोघंही एकदाच रिलीज होतात. को फॅक्टर मेकॅनिझम आहे तिथं. अमायलिन रिलीज झाला की तो इनिबिट करतो तुमच्या कशासाठी, एक मिनिट नॉट इनिबिट स्टिम्युलेट इनिबिट नाही. अमायलिन हा काय करतोय, हा रिलीज झाला. ठीक आहे, अमायलिन हे तुमच्या कुठं आहे, तुमच्या रंगनडेलमध्ये मेकॅनिझम आहे. हा रिलीज होतो इन्सुलिन सोबत आणि हा स्टिम्युलेट करतो इन्सुलिन रिलीज. नॉट इनिबिट म्हणजे काय, हा इन्सुलिनचं जो रिलीज आहे तो वाढवतो. ठीक आहे, इन्सुलिनचा रिलीज हा वाढवतो. तर ही आहे त्याची मेकॅनिझम. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याला बघायचे ते म्हणजे तुमचे हे गॅलेनिन नावाचं एक जे आहे किंवा जेलेनिन नावाचा जो म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे, हा जो एक ॲनालॉग आहे हा एंडोजिनस. ठीक आहे, हा एंडोजिनस कोण आहे, एंडोजिनस ATP डिपेंडंट पोटॅशियम चॅनल्स ॲक्टिवेटर आहे. मला सांगा ATP डिपेंडंट पोटॅशियम चॅनल्स ॲक्टिवेटर आहे. मी सांगत होतो तुम्हाला की हा काय करतोय, जर पोटॅशियमचं जर समजा बाहेर जाणं पोटॅशियमचं जर बाहेर जाणं जर वाढत असेल, पोटॅशियमचे चॅनल्स ओपन राहत असतील, पोटॅशियम बाहेर जात असेल तर इंट्रासेल्युलर पॉझिटिव्ह चार्ज कमी होईल, इंट्रासेल्युलर निगेटिव्ह चार्ज हा इन्क्रीज होईल. आणि इंट्रासेल्युलर निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज होत असेल तर लीड्स टू हायपरपोलरायझेशन नॉट डिपोलरायझेशन. काय होणार, हायपरपोलरायझेशन अँड हायपरपोलरायझेशन नॉट रिस्पॉन्सिबल फॉर एक्झोसायटोसिस. त्यामुळे हा जो आहे जेलॅनिन हा तुमच्या इन्सुलिन रिलीजला डिक्रीज करतो बाय पोटॅशियम चॅनल ATP डिपेंडंट पोटॅशियम चॅनल ॲक्टिवेटर. तर एवढ्या सगळ्या मेकॅनिझम आहेत जे आपण बघितलेले आहेत. आता आपल्याला बघायची आहे ती म्हणजे हे बीटा सेल आणि तुमचा अल्फा सेल ग्लुकॅगोन याची मेकॅनिझम बघायची आहे आणि हाऊ दे आर रिस्पॉन्सिबल फॉर हायपरग्लायसेमिया आणि कोणत्या मेकॅनिझमने ते काम करतात ते. ठीक आहे, तर हे सगळं आपण बघू शकतो. ठीक आहे, आणि हे आपण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, बघा आता याच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे आपण एक गोष्ट बघतोय तो म्हणजे बघा की हा जो अल्फा सेल आहे
हा अल्फा सेल आणि हा बीटा. अल्फा सेल सिक्रेट ग्लुकॅगोन. ठीक आहे, ग्लुकॅगोनच्या दोन मेकॅनिझम आहेत. या ग्लुकॅगोनच्या दोन्ही मेकॅनिझम मध्ये कन्फ्यूज करायचं नाही. इट शुड नॉट बी कन्फ्यूज बिटवीन ग्लुकॅगोन आणि सोमॅस्टोस्टॅटिन. सोमॅस्टोस्टॅटिनचे मेकॅनिझम वेगळी, ग्लुकॅगोनची मेकॅनिझम वेगळी. ठीक आहे, ग्लुकॅगोन हा काय करतो, ग्लुकॅगोन एकीकडून त्याचा रोल आहे की जो तो तुमच्या इन्सुलिनचं रिलीज वाढवतो. पहिली मेकॅनिझम बघा की हा इन्क्रीज करतो इन्सुलिन रिलीज. ठीक आहे, हा काय करतो, इन्सुलिन रिलीज इन्क्रीज करतो. ही झाली पहिली मेकॅनिझम. आणि ग्लुकॅगोन आल्सो ॲक्ट इन लिव्हर. हा लिव्हरवर पण ॲक्ट करतो आणि इन्क्रीज करतो ग्लायकोजिनोलायसिस. जर असं होत असेल तर हा दोन्हीकडे अपोजिट ॲक्शन दाखवते. एक साईडनी तो हायपोग्लायसिमिया दाखवते, एक साईडनी तो हायपरग्लायसिमिया दाखवते. ग्लुकोजिनोलायसिस मीन्स व्हॉट, की कन्व्हर्जन ऑफ ग्लायकोजन इन टू ग्लुकोज. ठीक आहे, त्यामुळे या ठिकाणी कन्फ्यूज व्हायचं नाही. मोस्ट ऑफ स्टुडंट हे कन्फ्यूज होतात. ॲक्शन बघा, लोकेशन बघा. ॲक्शन कुठं आहे, लोकेशन कुठं आहे, ह्या दोन्ही गोष्टीकडे लक्ष द्याल तर तुम्हाला समजेल की ओके दिस इज द मेन मेकॅनिझम, दिस इज द मेन ॲक्शन. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे आहे कन्सेप्ट. या कन्सेप्टमध्ये तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही बघू शकता. आपण त्याचे 10 फॅक्टर बघितले. GIP बघितला, GLP बघितला, सल्फोनिल युरियाज, सिम्पॅथॅटिक सिस्टीम, पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम. त्यानंतर आपण बघितले अजून सल्फोनिल युरियाची ॲक्शन बघितली, त्यानंतर इन्क्रेटिनची ॲक्शन बघितली, अमायलिनची ॲक्शन बघितली, जेलेनिनची ॲक्शन बघितली. ठीक आहे, असं तुम्ही म्हणजे पूर्ण कन्सेप्ट्स आपण इथं क्लिअर केलेले आहेत. आणि या कन्सेप्ट तुम्हाला पुढच्या मेकॅनिझमसाठी, इथपर्यंत हे मेकॅनिझम नाही आहे, ही तुमचा फक्त ओव्हरव्ह्यू आहे. या ओव्हरव्ह्यूमध्ये मी फक्त काय केलेलं आहे की तुमचं जे काही बेसिक आहे ते बेसिक कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या बेसिकमध्ये पूर्ण ग्लुकॅगोन ही एक मेकॅनिझम आपण ऑलरेडी कव्हर केलेली आहे. ग्लुकॅगॉन हॅव्हिंग 2 इफेक्ट. वन इज इन्क्रीजिंग इन्सुलिन रिलीज, हा एक मेकॅनिझम आहे. अँड दुसरा इफेक्ट आहे त्याचा की इन्क्रीज ग्लायकोजिनोलायसिस. अँड आता नेक्स्ट आणि लास्ट बाकी आहे तो म्हणजे आपला हा शेवटचा, तो म्हणजे डेल्टा सेल. त्यालाच म्हणतो आपण सोमॅस्टोस्टॅटिन. Somatostatin, how it is responsible for decreasing insulin release? Because somatostatin having ability to open potassium channel. Somatostatin not only released or not only produced only from pancreas, it is also synthesized from your pituitary gland. तिथून पण याचं सिंथेसिस होतं. ठीक आहे, त्यामुळे आपण याचा कन्सेप्ट बघू. हा पोटॅशियम चॅनल ओपनर आहे. सोमॅस्टॅटिन हा पोटॅशियम चॅनल ओपनर आहे. जर याने पोटॅशियम चॅनलला ओपन केलं तर पोटॅशियम बाहेर जातील. ठीक आहे, पोटॅशियम आउटफ्लक्स होत असेल तर इंट्रासेल्युलर पॉझिटिव्ह चार्ज हा कमी होईल, इंट्रासेल्युलर निगेटिव्ह चार्ज हा वाढेल. रॅदर दॅन डिपोलरायझेशन इट विल कॉज हायपरपोलरायझेशन. अँड हायपरपोलरायझेशन नॉट रिस्पॉन्सिबल फॉर एक्झोसायटोसिस और नॉट रिस्पॉन्सिबल फॉर कॅल्शियम इन्फ्लक्स. दॅट्स द रिझन. काय रिझन आहे या ठिकाणी, जो तुमचा सोमॅस्टोस्टॅटिन आहे हा 2 वेने ऍक्ट करतो. एक, हा डायरेक्ट इन्सुलिनला रिलीज थांबवतो बाय पोटॅशियम चॅनल ओपनिंग. याला दुसरी एक मेकॅनिझम आहे तो म्हणजे हा इनिबिशन ऍक्शन दाखवतो तुमच्या ग्लुकॅगोनला, जो की ग्लुकॅगोन रिस्पॉन्सिबल फॉर इन्सुलिन रिलीज तो पण थांबवतो आणि तो स्वतः पण इन्सुलिनचं रिलीज थांबवतो. सो दिस इज अ मेन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ सोमॅस्टोस्टॅटिन. आणि मोस्ट ऑफ स्टुडंट इथं कन्फ्यूज होतात, त्यांना कळतच नाही काय चालू आहे. एवढ्या सिंपल वेनी देतोय, घ्यायलाच पाहिजे, लिहायला पाहिजे. ही डायग्राम पूर्ण एक जॉईंट पेज आलं पाहिजे. अजून एक मेन मेकॅनिझम आहे जी इन्सुलिनची बघायची आहे, त्यानंतर आपण रायटिंग पार्टकडे येणार आहोत. ठीक आहे, सो सोमॅस्टोस्टॅटिनला 2 मेकॅनिझम आहेत. ग्लुकॅगोन रिलीज थांबवतील, ग्लुकॅगोनचे जी मेकॅनिझम आहे इन्सुलिन रिलीज ते पण थांबवतील. आणि याला डायरेक्ट ॲक्शन आहे की हा पोटॅशियम चॅनल ओपनर आहे, ज्यामुळे हायपरपोलरायझेशन होणार, ज्यामुळे तुमचं इन्सुलिन रिलीज थांबणार. तर एवढे सगळे फॅक्टर्स आय होप तुम्हाला अंडरस्टँड झाले असतील. आपण फास्ट तर होतच नाही आहे, तुम्ही स्लोली बघू शकता, रिपीट बघू शकता. आणि या सगळ्या लेक्चर झाल्यानंतरच तुम्ही नोट्स बनवा. अदरवाईज इन बिटवीन नोट्स बनवायला जाल तर तुमचं नोट्स हे इनअप्रोप्राईट होतील. ठीक आहे, सो नेक्स्ट लेक्चरमध्ये ॲक्च्युअल मेकॅनिझम होईल हाऊ इन्सुलिन रिस्पॉन्सिबल फॉर ग्लुकोज अपटेक. 2 दाखवले त्याच्यातली एक झाली इन्सुलिन रिलीजचे फॅक्टर. सेकंड बघायचे आपल्याला की हाऊ इन्सुलिन रिस्पॉन्सिबल फॉर ग्लुकोज अपटेक फ्रॉम ब्लड. ही मेकॅनिझम क्लिअर करेल. ओके, सो आय होप
सगळ्या माझ्या स्टुडंटला, सगळे माझे जे GPATचे ॲस्पायरंट्स आहेत, सगळ्या ॲस्पायरंट्सला ही क्लिअर असेल आणि नेक्स्ट क्लासमध्ये अजून जास्त क्लिअरिटी येईल. ओके, थँक्यू सो मच.